मनात अस्वस्थता दाटलेली, तरीही निरोपाचा क्षण आनंदाने साजरा करायचा. बाप्पाच्या आवडीचा आणि आमच्याही आवडीचा खास कोकणी मेनू. काळ्या वाटाण्याची उसळ, तांदळाचे वडे, शेवयाची खीर. स्वयंपाकघरातून सुटणारा त्या मेजवानीचा सुगंध घरभर पसरतो. गप्पा गोष्टींच्या तालावर प्रत्येक पदार्थ तयार होत जातो. बाप्पाही मनोमन म्हणत असेल, कधी एकदा आरती होते आणि आपण सगळे मिळून जेवतोय. या साऱ्या प्रेमा आपुलकीमुळेच तो दरवर्षी घरी येतो, आनंद उत्साह समाधान घेऊन. आणि निरोप घेताना आई बरोबर, गौरी बरोबर परततो. आता शेवटची आरती. निसर्गालाही जाणवतंय की बाप्पा परतणार. आकाशातून टपटप कोसळणारे पावसाचे थेंब म्हणजे जणू त्याचे अश्रू. गणपती बाप्पा गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पा मोरया. कोकणातल्या वाड्यांमधला प्रत्येक घरचा गणपती विसर्जन सोहळा हा नेहमीच भावपूर्ण असतो. ढोल ताशांचा गोंगाट न करता फक्त त्याच्या जयघोषात प्रेमभावनांच्या ओघात निरोप दिला जातो. घरभरची ती गजबज, ती आनंदाची धामधूम, आरतीचा आवाज, सगळं अचानक थांबणार या विचारानं मन भरून येतं. विरहाचं दुःख डोळ्यात पाणी आणतं. पण हा निरोप शेवटचा नसतो, तर पुढच्या वर्षाच्या भेटीचं वचन असतं. खरं तर बाप्पा कधीच जात नाही. तो आपल्या प्रत्येक श्वासात आहे, प्रत्येक भावनेत आहे. प्रत्येक संकटावर मात करताना तो आपल्याबरोबर असतो. तरीही त्याच्या मूर्त स्वरूपाला आपल्याला सोडून जाताना पाहणं असह्य होतं. मनात एक पोकळी निर्माण होते. त्या पोकळीला भरून काढणारं एक वाक्य आपोआप ओठावर येतं. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या.